आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणं। जय जय रघुवीर समर्थ। आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। कर्कटी राक्षसी की जो कथा है वो केवल कथा नहीं, वो अनुभव है। ऐसा अनुभव जो व्यक्ति लेता है वो भवसागर से पार होता है। ये तो अभी बताने की कोई आवश्यकता ही नहीं रही, क्योंकि इसका श्रवण मात्र से हमें मुक्ति मिलती है। क्योंकि ऐसी योनि प्राप्त होने के बाद भी उसकी जो जिज्ञासा बढ़ गई थी, ब्रह्मा के आशीर्वाद से उसने ये सब जान लिया। और सत्य यही है कि मनुष्य जन्म की प्राप्ति क्यों होती है, मनुष्य जन्म किस दिया है, ये अगर हमें समझ में आ गया, ये सत्य अगर हमें समझ में आ गया, तो हमें बाकी कुछ जानने की ज़रूरत नहीं है। बाकी सब ज्ञान अविद्या में आता है। बाकी सब कुछ जो हमें मिलता है, प्राप्त होता है ज्ञान के द्वारा, वो सब प्रकृति है। ये सब प्रकृति है। और जिसका ज्ञान हमें होता है वो परमात्मा और आत्मा, ये दोनों ही सत्य है। और इसका ज्ञान, बाकी सब अविद्या। ऐसी अगर हम दो भाग स्पष्ट हो गए तो इस ज्ञान की प्राप्ति के लिए ही हमारा मनुष्य जन्म है। ये कर्कटी राक्षसी की कथा हमें बताती है। इसके श्रवण मात्र से ही जीव की मुक्ति हो जाती है, अगर वो ध्यान से सुनेंगे। मनन चिंतन निधिध्यासन अगर इसका होगा, क्योंकि ये इतना पुरातन है कि भगवान श्री राम यह सब सुन रहे हैं। भगवान श्री राम सुन रहे हैं, उन्होंने सुना और आचरण में लाया ये सब बात, और उसका आचरण हमें करना है। क्योंकि आगे का जो कृष्ण अवतार है वो आचरण नहीं, उनका सुनना है और भगवान राम का आचरण करना है। ये दो बातें हमें एकदम स्पष्ट रूप से अगर ध्यान में आ गई तो ये कथा भगवान श्री राम का भी बेस है। किती महत्त्व आहे या गोष्टीला, की ज्याचं आपण उदाहरण घेतो, आपण ज्याचा आदर्श मानतो, ते आदर्श राम वसिष्ठांकडून कर्कटीची कथा ऐकतायत। म्हणजे आपल्याकडे काहीही भेदभाव कधी नव्हता। हिंदू धर्मामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता। कोणताही जीव मुक्त होऊ शकत होता आणि असा मुक्त झालेल्या जीवाची कथा ब्रह्मर्षी वशिष्ठ श्रीरामांना सांगतायत। असा हा जो संवाद आहे तो दिव्य संवाद आहे। आणि त्या दिव्य संवादातून जर राम घडू शकतात तर रामांचं नाव घेतल्याने आपण घडू शकतो, अशी दिव्य श्रृंखला कर्कटी राक्षसीपासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही। कारण ज्ञान जहाँ से कुछ मिलता है वो ज्ञान सत्य का ज्ञान है, और वो सत्य का ज्ञान ही खाली जीव को मुक्त कर सकता है। ओनली ट्रूथ कैन सेट अस फ्री, दिस इज द फेमस प्रोवर्ब इन इंग्लिश। ओनली ट्रूथ कैन सेट अस फ्री। आपल्याला फक्त कोण फ्री करू शकतं तर सत्य। आणि सत्य कर्कटीला माहिती है। कर्कटी को सब मालूम है सत्य क्या है, लेकिन वो पूछ इसलिए रही है कि हमें भी पता चले, श्रवण करने वाले को भी पता चले, और वो ध्यान में चली गई है। सुनते सुनते कर्कटी ध्यान में चली गई है। क्षणाच्या उदरात कल्पकाळ भासतो, क्षणाच्या उदरात कल्पकाळ भासतो। न निमेष अस्ति न कल्प, न दूरम न च दूरता, चिदणु प्रतिभा एव इयं स्थिता न अन्य वस्तुवत। निमिषाच्या म्हणजे पापणी लवण्याच्या लागणाऱ्या कालाच्या भासाला निमिष म्हणतात। जो हम आंखें बंद करते हैं, कितना कम समय है वो, इतना कम, यानी हम तो गिन भी नहीं सकेंगे, इतना कम निमिष। ऐसे निमिष मात्र, इसको काल कहते हैं। निमिष मात्र कालाच्या भासा। एक मिनिट, 7वा क्वेश्चन आधी बघू आपण। 7वा जो क्वेश्चन आहे तो आहे, कोणता निमेषच कल्प आहे आणि कोणता कल्पनिमेष आहे। कोणता निमेषच कल्प आहे आणि कोणता कल्पनिमेष आहे, हा प्रश्न आहे। या प्रश्नावरती उत्तर देत असताना आचार्य म्हणतात आहे, निमेषाच्या म्हणजे पापणी लावण्याच्या लागणाऱ्या काळाला, भासाला निमेष म्हणतात। निमिष का अर्थ है जितना टाइम हमें आँखों के लगने और
खुलने के लिए लगता है वो निमिष है. आणि कल्पाच्या भासाला कल्प म्हणतात. और वो जो कल्प है, कल्प युग कल्प, उसको भी निमिष कहते हैं. जय जय रघुवीर समर्थ. काय कमाल है, काय विरोधाभास है. इतना बड़ा विरोधाभास. हम तो पूरा जीवन विरोधाभास में जी रहे हैं. हमें 100 साल इतने बड़े लगते हैं. हमारे 4,000 साल हमें बहुत बड़े लगते हैं. 7,500 युग लोटले म्हणतो आपण. युग जो है वो हमें बड़े लगते हैं. लेकिन वो कल्प है. कल्प यानी जितना हमें टाइम लगता है आंखें बंद करने को और खोलने को, वो ब्रह्मा का कल्प है. अतर क्या. असीम अमर्याद रूप को अगर जानना है, असीम और अमर्याद रूप को जानना है, तो कल्प को समझना होगा. और कल्पाच्या भासाला, और ये सब भास है. इतने साल चल रहे हैं, ये सब भास है. इसका रीज़न बताओ. इसका रीज़न मुझे जो समझ में आता है, मोटी मोटी अकल से अगर हम समझने का प्रयास करेंगे, तो इसका रीज़न क्या है. क्योंकि नको, मी त्याच्यावर नंतर बोलते, कारण त्याचा प्रश्न अजून यायचा आहे. तर भासाला निमेष म्हणतात आणि कल्पाच्या भासाला कल्प म्हणतात. कल्प म्हटल्यानंतर मग अर्थात चिदणुरूपी निमेषच कल्प भासतो आणि कल्पक्रिया रूपाने भासणारा चिदणूच निमेष आहे. जो कुछ दिख रहा है ये सब भास है. जो कुछ दिख रहा है वो भास है, और जो नहीं दिख रहा है वो भी भास है. क्योंकि उसको हमें अगर पकड़ना है, जो नहीं दिख रहा है, तो इसके पार जाना होगा. जो दिख रहा है उसके पार. जैसे उसके पार कैसे जाएंगे. हमारे अगर एरोप्लेन स्पेस भेजना है, मंगल पर या चांद पर भेजना है, तो यहाँ से कितनी बड़ी ऊर्जा लगानी पड़ती है नीचे से. इतनी बड़ी ऊर्जा लगाएंगे, ताकत लगाएंगे, तो ही वो जो स्पेस स्टेशन है वो ऊपर जा पाता है. क्योंकि पृथ्वी का गुरुत्वाकर्षण इतना ज़्यादा है, इतना ज़्यादा है कि वो जा नहीं सकता आगे. इतना अगर ईंधन उसमें होगा तो ही वो जा सकता है, अन्यथा वो ये पार ही नहीं कर सकता. ये जो हमें दिखता है सामने से कि ये जो स्पेस निकला, इतने बड़े साइंटिस्ट उसके पीछे है, इतनी बड़ी ऊर्जा उसको लगाई, उसका वो टाइम फिक्स किया और उसकी वो जगह फिक्स की. ये सब होने के बाद हम देखते हैं कि वो जोर से निकल जाता है. ऐसा जोर से निकलता है तो फिर वो आकाश को भेद के, आकाश को नहीं, ये सब अपने गुरुत्वाकर्षण शक्ति को भेद के पार करके चांद पर या मंगल पर जा सकता है. उसके ऊपर तो जा भी नहीं सकता. इतना प्रयास करने के बाद भी वो स्टेशन कहाँ तक जाएगा, जहाँ तक हम हमारी बुद्धि से भेज सकते. उसके ऊपर नहीं है क्या, और अनंत कोटि ब्रह्मांड है, लेकिन हमें चांद और मंगल तक तो हम जा सकते. बाकी सब ग्रहों की तरफ तो देख भी नहीं, सूर्य की तरफ तो देख भी नहीं सकते. तो ये दिखने वाली जो समस्या है वो भी, और जो नहीं दिखती वो भी, वो सब काल में समा गई है. ये सब इतना बड़ा सब कुछ चल रहा है, वो निमिष मात्र है वो ब्रह्मा का. क्योंकि उसका रीज़न है, जो हमारे महाविष्णु थे, एकदम शांत पड़े हुए थे, अपने क्षीर सागर में बैठे हुए थे, शांत मन में पड़े रहे थे. उनके श्वासोश्वास से ब्रह्मा की उत्पत्ति, उनके श्वासोश्वास से वहाँ का उत्पत्ति का रीज़न है. हमें लगता है हमारे माता पिता है, माता पिता से हमारी उत्पत्ति है, इसलिए कुछ न कुछ तो श्रृंखला हमें दिखती है. हमारे माता पिता, उनके माता पिता, उनके माता पिता, उनके गुरु और उनका गोत्र, ये सब देखते जाएंगे. हम देख सकते हैं, दो देख तो है ही नहीं सकते, इसमें भी नहीं देख सकते कुछ, लेकिन हम ऐसे कल्पना तो कर सकते हैं कि हमारी उत्पत्ति कहाँ से ना तो भी हुई. इस ऋषि के, इस गोत्र से, इस लोगों से हमारी उत्पत्ति हुई. लेकिन ब्रह्मा की जो उत्पत्ति, ब्रह्मा की, जिसने ये सृष्टि की रचना की, ब्रह्मा की, ब्रह्मदेव जिसे हम कहते हैं, जिसने ये सृष्टि की उत्पत्ति की, वो श्वासोश्वास से निकल गए. तो फिर श्वासोश्वास यानी विष्णु की कल्पना, महाविष्णु की कल्पना. विष्णु भी नहीं कहेंगे, महाविष्णु नहीं कहेंगे, परब्रह्म. क्योंकि विष्णु, ब्रह्मा विष्णु महेश, ये भी उनके ही अवतार है. देखो, ब्रह्मा विष्णु महेश जो सृष्टि को चल रहे, पोषण कर रहे, विनाश कर रहे, ये भी सब वहाँ से निर्मित हुए. और वो वहाँ से जब निर्मित हुए तो वो कल्पना है. जहाँ से निर्मित किए वो भगवान विष्णु की कल्पना है, हमारी नहीं. हमारी कल्पना नहीं है. हमारी कल्पना तो ये इतनी है कि हम यहाँ से उत्पन्न हो गए. हमें महाविष्णु तक जा सकते हैं, मन से जा सकते हैं. वैसा तो फोर्स हमारे भक्ति का और हमारे सदगुरु का जैसा स्पेस के लिए लगा,
स्पेस के लिए जैसा ईंधन लगा वो पार चला गया, वैसे ही हम पार जा सकते हैं अगर हमारे सद्गुरु की कृपा हुई तो, अन्यथा हम उस मार्ग में पैर भी नहीं रख सकते। हमें अगर उस मार्ग में पैर रखना है तो सद्गुरु को शरण जाना है। तो ये बात जब है तो वो, क्योंकि वो मानस है, सब ये सब मन का संकल्प है। आ गया क्या ध्यान में? हम मैं बोलना बहुत ज़्यादा चाहती हूँ इसके ऊपर। वो उसका मन का संकल्प है। हमारा जन्म हुआ माता पिता का संकल्प है, लेकिन वो बायोलॉजिकल फैक्टर है, पंचमहाभूतों का देह है। लेकिन ये जो उन्होंने तैयार किया वो सब मन का, चलो निकल जाओ यहाँ से, ये पृथ्वी का निर्माण कर दो। उसके लिए क्या मैटर लगा, कहाँ से मैटर लिया, ये सब तुम जानो, विश्वकर्मा जाने और ब्रह्मा जाने। ब्रह्मा ने क्या किया फिर, अपने मन से ऐसे योग ऋषि तैयार किए। ऋषि ने क्या किया, ऋषि ने खाली तपश्चर्या की, ध्यान किया, क्योंकि उनके समझ में ही नहीं आ रहा था ये सब क्या चल रहा है। इसका ज्ञान तो हमें लेना पड़ेगा, इसलिए कुछ भी उत्पत्ति नहीं की, कुछ भी नहीं किया, शांत मन से ये सब ब्रह्मा की उन्होंने जानना चाहा। और वो वेद जो निर्मित हुई वो वेद निर्मित हो गए। कैसे? ऋषि शांत बैठे और फिर से ब्रह्मा विष्णु महाविष्णु ने श्वासोश्वास से वेदों की निर्मित की। और वो वेदों की निर्मित होने के बाद वो वेद उन्होंने कान से सुने। और इतना सुनने के लिए, हमें सादा सुनने के लिए कितना देर अच्छे से ध्यान लगाना पड़ता है। ये शब्द समझते कि नहीं, लिखा हुआ है, बताने वाले हैं, लेकिन समझने के लिए कान कितने तैयार चाहिए। ऐसे कान तैयार उनके थे, ऋषि मुनियों के। ऋषि मुनि ने शांत बैठ के ये सब सुना, अनाहत नाद के द्वारा ये सब सुना। यानी कहाँ सृष्टि है? सृष्टि नहीं, क्योंकि विष्णु की इच्छा है ये वेदों की निर्मित होना चाहिए। और वेदों की निर्मित होने के बाद ऋषि ने यह सब सुना। ऋषि ने सुनने के बाद वो सब लिखा। ये सब करते समय हम मूल अगर हम देखेंगे तो मूल तो ये केवल कल्पना है। वो पाण्याच्या बुडबुड्याचं जे उदाहरण घेतलं त्या उदाहरणाप्रमाणे ये सब कल्पना में चल रहा है विष्णु के। इसलिए वो ब्रह्मा जो है वो निर्मित करते, उसका जो कल्प है वो निमिष है। एक बार अगर आँख बंद किया तो सृष्टि की, बंद किया, खोले आँख तो सृष्टि की निर्मित हो गई, बंद कर दिया सृष्टि का प्रलय हो गया। जय जय रघुवीर सब, इतना निमिष है। और हम तो इतना उसमें उलझ गए काल में। अभी महाशिवरात्रि आ रही है तो काल का महाकाल हमें समझना है ना। तो हम तो इतने हमारे 100 साल में उलझ गए, हमारी पीढ़ी, हमारे जनरेशन, हमारे ऋषि, इतने उलझ गए कि वो ऋषि बोल रहे हमें तो, हमारे तब आना ही मत आप, हम तो उसके अंश है जो उसकी कल्पना का विस्तार है। हम उसके भी कल्पना का विस्तार है। आपको दिखता है कि ये सब हम दिख रहा है 100 साल में, हम देख रहे हैं कि हमारे 100 साल में, 120 साल में ज़्यादा से ज़्यादा हमें लगता है हमने तो पूरा जग हमने आत्मसात कर लिया, हम अमर है, अमर थे, अमर है, हम रहेंगे। ये बात सच है, लेकिन आत्मा के लिए है, देह के लिए नहीं। जय जय रघुवीर सब, देह कहाँ अमर है हमारा? तो देह अमर नहीं है, लेकिन हमें ऐसे लगता क्यों है? क्योंकि वो अमर परमात्मा के अंश है। जय जय रघुवीर, इसलिए लगता है। कोई भी बात हमें कब लगती है? जब वो हम कभी ना कभी उसका अनुभव किया है। तो ऋषि बता रहे आपने अनुभव जो किया है ना वो परम तत्व का अनुभव है, इसलिए आप भूल ही नहीं सकते आप खुद को। अरे हा जर विचार मिळाला ना तर आपण या क्षणी मुक्त आहे, या क्षणी मुक्त आहे। याचं कारण आता कळलं की त्यांचा अंश जो मला वाटतं की मी अमर आहे, अरे 100% अमर हो। जय जय रघुवीर समर्थ, आप अमर ही हो, लेकिन कहाँ अमर हो? वो निमिष मात्र अगर समझा। करकटी बता रही है, हाँ, मैं उसका विस्तार कर रही हूँ क्योंकि उसके शब्द केवल पढ़ने से नहीं समझ में आएगा। करकटी बता रही है अमर, करकटी नहीं, राजा बता रहे हैं हम अमर है। निमिष मात्र का खेल अगर आपको समझा, निमिष मात्र का खेल, तो हमारा जन्म भी नहीं हुआ, हमारा मृत्यु भी नहीं। जो जन्मा नहीं वो मृत्यु नहीं, जिसका जन्म नहीं उसका मृत्यु नहीं। और जो अमर है वही हमारे इसमें है अंदर। इसीलिए तो हमारा जन्म हुआ वो देह का जन्म होते चले रहेगा। 100 साल जिएगा, 200 साल जिएगा, कछुआ 300 साल जिएगा, ये सब उसके अनुसार जिएंगे, प्रारब्ध के अनुसार। लेकिन वो सब जो है ना वो काल में प्रतिष्ठित है। और जो काल बता रहे हैं ना ये लोग, वो ब्रह्मा का काल बता रहे हैं ना, और ब्रह्मा का ही आशीर्वाद इसको मिला है। और करकटी को ये ध्यान में रखना चाहिए।
अगर हम हमें राम का भक्त कहेंगे, समर्थ भक्त कहेंगे, तो राम का सब हमें समझ में आएगा। कृष्ण भक्त कहेंगे तो कृष्ण की वाणी समझ में आएगी। विष्णु भक्त कहेंगे तो विष्णु की वाणी समझ में आएगी। और शिव को समझेंगे तो कुछ नहीं समझेगा, उसमें विलीन हो जाएंगे, क्योंकि लय की देवता आहे। इतका सगळा बारीक आपण विचार जर केला तर ब्रह्माकडून मिळालेला आशीर्वाद आहे हिला. आणि ब्रह्माकडून मिळालेला आशीर्वाद असल्यामुळे कर्कटीला हे सगळं समजतंय, अन्यथा हे समजूच शकत नाही. कसं सांगणार समजून? ज्याला समजतं त्याला सांगणं सोपं आहे, ज्याला समजत नाही त्याला सांगणं, त्याच्यामुळे हे वसिष्ठांना कठीण जात आहे. रामांना समजतंय, पण राम मुद्दाम डोळे बंद करून बसले. राम का बरं डोळे बंद करून बसले? सांगा सांगा, तुम्ही सांगत राहा. मी त्याचं फक्त मनन चिंतन निजध्यासन आणि अनुभव घेतो. तुम्ही सांगा, मी फक्त मनन चिंतन निजध्यासन अनुभव घेतो. आणि तुम्ही जे सांगता हे लोकांनी जर ऐकलं, त्या जीवाची अगदी म्हणजे भवसागरातून पार होण्याची 100% तिकीट त्यांना मिळालं, म्हणून ऐकतो मी, अन्यथा मला ऐकायची गरज नाही. गरज नाही हा अभिमान तर रामांना शक्यच नाही. कृष्ण आहे ते बोलणार आहे तसं, की मला काही ऐकायची गरज नाही, मी सांगणार तेवढं ऐका फक्त. पण राम म्हणा, हो ऐकतो, माहिती असून ऐकतो. सांगा, त्यांना काय परब्रह्माला माहिती नाही का ते विष्णूचा अवतार आहे? पण बिचारे दयानिधी, इतके कृपाळू, इतके प्रेम करणारे आपल्या जीवावर. आमचीच माया आहे ना, आमच्या मायेमध्ये हे जीव अडकलेत ना, त्यातून निघण्यासाठी मी ऐकतो, बसतो. आपल्याला जर थोडंसं तरी ज्ञान झालं ना, इतना सा एक कण भी ज्ञान अगर हो गया, हम किसी का सुनेंगे क्या? इथेच तो सगळे गुण समझ, हमें कितना सा ज्ञान हो गया. एकदम सिंपल उदाहरण अगर देंगे हम, कि हमें एक आधी घटना मालूम हो गई, समाज में जो घट रही है, वो हमें अगर समाज की घटना, ज्ञान तो छोड़ दो, समाज की घटना अगर हमें मालूम हो गई और एक व्यक्ति हमारे पास आया, ऐसा ऐसा हुआ, एक चुप बस मला माहिती है. क्यों सुना तो क्या फ़र्क पड़ता है? अगर वो बता रहा है, हम अगर सुनेंगे तो क्या फ़र्क पड़ता है? लेकिन हमारा अहंकार दुखता है. हमें मालूम था क्यों बता रहा है? हमें सब अरे सादी घटना अपन ऐकू नहीं शकत. सादी घटना वो बता रहा है बेचारा, उसको कुछ तुम्हें मालूम हुआ तो हमें अगर बताने शांत प्रेम से आया, सुनो हमें ऐसा मालूम हो गया, हाँ मुझे सब मालूम है, मुझे नहीं सुनना है. अरे साधी घटना नाही ऐकत आपण. आणि परब्रह्माचं ज्ञान, जे परब्रह्माला माहिती आहे त्याची माहिती देत असताना राम शांत, हे कळण्यासाठी त्यांचीच बुद्धी लागेल. हे जे त्यांचं वागणं आहे, म्हणजे माझं म्हणणं प्रत्येक वेळी शब्दातून. आणि अजून एक गोष्ट आहे की रामचरित्र ऐकण्यासाठी रामासारखंच व्हावं लागतं. रामासारखं झाल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे राम म्हणजे आपण वसिष्ठांबद्दल बोलतोय, रामचरित्राबद्दल बोलतोय म्हणून राम. कृष्णचरित्र बोलायची वेळ आली तर कृष्णावर तर बोलू शकत नाही, अशी अवस्था आहे. राम म्हणतात माझ्याबद्दल समजून घ्या. रामाची ही जी प्रश्नांपेक्षा ही देहबोली आहे ना, या सगळ्यांची ती देहबोली जास्त काही सांगून जाते. अरे हमें सब कुछ मालूम होने के बाद भी अगर हम शांत चित्त से सुनते हैं, हमें तो पहले मालूम ही नहीं है कुछ, तो सुनने की तो बात ही नहीं, वो तो सुनते नहीं, वो बात अलग है. लेकिन हमें मालूम होने के बाद भी अगर हम शांत चित्त से कुछ सुन रहे हैं तो वो राम की कृपा है, अन्यथा हम सुन ही नहीं सकते, हम कुछ उसके ऊपर चिंतन ही कर नहीं सकते. ये तो उसकी कृपा है. तो ये ऐसी बात है. तो ये जो कालों का विषय चल रहा है वो निमिष है, ब्रह्मा का निमिष है. क्योंकि ब्रह्मा कह रहा है मुझे महाविष्णु की आज्ञा हुई और मैंने निर्मिति की. उसके लिए कितना क्षण लगा? एक क्षण. वर्षानुवर्ष जातात, हजारो वर्ष जातात, तरी त्यांचा निमिष संपतच नाही. कारण त्यांच्या ज्या निमिषामध्ये आपण हे सगळं सामावलेलं आहे, ही कल्पना आहे. कल्पना असल्यामुळे ते लवकर संपत नाही. ते चालू राहतं. आणि प्रत्यक्षात सत्यतत्व म्हणजे परब्रह्मतत्व तिथे शांत पहुडलेलं आहे. ब्रह्मासुद्धा काही करत नाही. पुढे करण्याचं काम बिचारे आपल्यासाठी अवतार घेऊन महाविष्णू करतात. आणि महाविष्णूंच्या नंतर अवतार घेऊन पुन्हा हे जे कार्य दशावतार झाले ते होतात, ते त्यांचं चालू राहतं. पण परब्रह्म आपले शांत, ब्रह्मा आपला शांत. म्हणून कोणत्याही ब्रह्माचं मंदिर आपल्याला कुठे दिसत नाही, क्योंकि वो कुछ करते ही नहीं. एक बार करके छोड़ दिया और अब उनका निमिष जब खत्म होगा तो प्रलय हो जाएगा. उनका निमिष अगर खत्म हो गया, हमारा निमिष तो एक क्षण दिखता भी नहीं, हमारी आंखें कब बंद हो रही और कब खुल रही. तो ये सब उनकी आंखें खुलने के बाद ये सृष्टि की उत्पत्ति हुई. और जब उनकी आंखें बंद हो जाएगी तो अपने रुद्र आएंगे, महाप्रलय करेंगे और सृष्टि को खत्म कर देंगे. फिर से वो शांत में चले जाएंगे. उसके बाद फिर से उनकी इच्छा होगी और फिर से वो तैयार करेंगे.
ये फिर से हमें समझना पड़ेगा। तो ऐसी बातें अगर चल रहे, न निमेष अस्ति न कल्पना अधूरम न च दूरता, न अधूरम न च दूरता, चिदणु प्रतिभा एवं एवं स्थिता न अन्य अन्य वस्तुवत। तो ऐसी ये जो निमिष है, कल्प क्रिया प्रमाणे भासणारा चिदणु अणु है। अब ये भासने, अभी तो भास के ऊपर हमें समझ में आ गया, ये सब भास है, ये सब असत्य नहीं है, ये सब सत्य है, लेकिन कुछ क्षण के लिए है। ये बात तो हमें आज एक मुद्दा मिल गया इसमें कि ये सब असत्य तो नहीं मान सकते, क्योंकि दिख रहा है ना, मैं भी दिख रहा हूँ, मोबाइल दिख रहा है, ये सब ज्ञान का पुस्तक दिख रहा है, हम सब लोग दिख रहे हैं, ये सब सत्य है, लेकिन वो कुछ क्षण के लिए है। हम क्षण में अगर रहेंगे तो अपूर्ण रहेंगे, क्षण का अगर विचार करेंगे अपूर्ण रहेंगे। जिसने ये क्षणों की उत्पत्ति की, जिसके कालों के काल महाकाल, वो उनका महाकालों का भी महाविष्णु, महाविष्णु का भी परब्रह्म तत्व, वो क्षण अगर हमें ध्यान में आ गया तो ये सब क्षण ही भास, ये भास है सब। ये किसके लिए? ये कर्तव्य करना नहीं, इसके लिए नहीं, ये कर्तव्य नहीं करना इसके लिए नहीं, लेकिन हम वहां तक जोड़ जाएंगे ना तो ये सब भास ध्यान में आ जाएगा। करना कुछ भी नहीं है, जैसा जीवन चल रहा है वैसा ही चलने वाला है, लेकिन हमारा जो योग द्वारा हमें उसके साथ जुड़ना है, ये सबसे बड़ी बात हमें सत्य हमें ये बात बताती है कि ये सब भास है। भास का भी अनुभव हम मिल रहे, सपनों में हम अनुभव नहीं लेते क्या? हम अगर सोते हैं, सोते में अगर सपन मिले तो भास थोड़ी है, वो तो दिखता है हमें, हमें तो उठने के बाद भी लगता है ऐसा ही है, लेकिन हमें समझ में आता है कि वो सपना था। वैसा ही है, अगर सपना समझ में आ गया वो भास। ब्रह्मा बोल रहे मुझे कैसी निर्मिति हो गई मुझे ही पता नहीं चला, क्योंकि महाविष्णु ने आशीर्वाद दे दिया कि आप निर्मिति करो, विश्वकर्मा लगाए, सब कुछ लगाए, अवतार तो मैं लेने वाला हूँ, आप खाली सृष्टि का निर्माण करो, बाकी सब मैं संभालूंगा। इसलिए ब्रह्मा को हम पूछते ही नहीं, लेकिन ब्रह्मा का ज्ञान ही हमें मुक्त करता है। कितनी बड़ी, यानी एकदम पॉइंट पे गए हम, अभी हम इतने पॉइंट पे चले गए कि जो निर्माण करता है, जिसको निर्माण करने का अधिकार दिया है, वो ही व्यक्ति बोलता है कि ये सब भास है। जिसने निर्माण, हम बोलेंगे किसी को, हमने अगर एखादा घर की निर्मिति की, हमने घर के लिए बहुत खर्चा किया, जितना हमारे पास नहीं था वो था सब लगा दिया, और हम ऐसे बोलेंगे ये सब मेरा नहीं है? अरे दिन भर दिन रात सबको सुनाते चलेंगे ये इतना पैसा लगा, इतना पैसा। पुराने लोग तो ऐसे ही करते थे, एकदम सोने नहीं देते थे लोगों को, हमने इतनी ले, ये ईंट हमें ऐसे लगाई, इतना खर्चा किया, इतना हमने छोड़ा, इतना हमें त्याग किया, तब ये घर बना। इतना बताते बताते अभी हम कम हो गए क्योंकि कोई सुनता ही नहीं, लेकिन ये कम हो गया अभी। लेकिन ये पहले तो जीने नहीं देते थे लोगों को कि ये मैंने ऐसा किया, ये मैंने ऐसा किया, मुझे, अरे सादा घर बनाया, यहाँ की मिट्टी पत्थरों से घर बनाया, तो हम भूलते नहीं। ब्रह्मा बोल रहा मैं खुद ही भूल गया, ये कैसे क्या हो गया, म्हणजे त्याचा सुद्धा भास आहे। तो म्हणतो मुझे ही समझ में नहीं आ रहा ये कैसे तैयार हो गया। उसका ही अगर भास है तो हमारा क्या है फिर? ये सत्य है क्या कुछ? ऐसी बात है। सत्य अगर होता तो हमें पूर्ण सुख देता, क्यों ये कर्कटी को इतना योग लगाना पड़ता? ऐसी बात है। हम तो कर्कटी को भी भूल गए, क्योंकि वो किसके ऊपर संवाद चल रहा है ये भी भूल गए। ऐसा भूलते जाना चाहिए, लेकिन उसका निर्माता है अपना महाविष्णु। तो कल्प क्रिया रूपाने भासणारा चिदणु, ये अणु रूप है, वो निमिष है। इतना कम टाइम है, इतना कम स्पॅन आहे। अनेक योजने दूर असलेले शहर ज्याप्रमाणे मनामध्ये भासमान होते किंवा लहान अर्षात मोठ्या नगराचा विस्तार दिसतो, त्याप्रमाणे क्षणाच्या उदरात कल्पका दबलेला असतो। हम नहीं देख सकते क्या अमेरिका को? मन में अगर किसी ने हमें वर्णन कर दिया कि अमेरिका में ऐसा है, अगर एखादा वीडियो दिखा दिया कि अमेरिका में, कहाँ भी, रशिया में और नॉर्वे में किसी ने अगर हमारा वीडियो दिखा दिया कि ऐसा ऐसा हम गए, तो हम कल्पना नहीं कर सकते, हम पहुंच जाते वहाँ पे, मन से पहुंच जाते, जहाँ पे जाना है वहाँ, समुद्र में भी पहुंच जाते, कहीं कहीं भी पहुंच जाते, लेकिन ब्रह्मा के पास नहीं जाते, क्योंकि वो हमारी इच्छा ही नहीं है, क्योंकि वो फोर्स ही नहीं लगा। जैसा स्पेस में जाने के लिए फोर्स ईंधन लगता है, वो फोर्स अगर लगा तो हम ये भी पार कर सकते हैं, वैकुंठ में जा सकते हैं। वैकुंठ का भी वर्णन है मेरे पास। ये जो है ना वर्णन, वो वर्णन अगर सुनेंगे तो जाएंगे ना, मालूम ही नहीं तो कहाँ जाएंगे वहां पे। लेकिन जो मालूम है, हमें परदेश में जाना अच्छा लगता है, हमें नॉर्वे का सूर्य देखना अच्छा लगता है, ये सब अच्छा लगता है, क्योंकि हमें मालूम है, वो दिखता है ना बुद्धि में कि यहाँ जा सकते हैं। अरे यहाँ भी जा सकते हैं, ये अगर सुनेंगे तो वहां भी चले जाएंगे। क्यों? हमारी लीलावती नहीं गई क्या सरस्वती के साथ?
लीलावती तो तीनों ब्रह्मांड में फिर घूम के वापस आ गए अपने पति के पास और फिर बोला मुझे ये पति नहीं चाहिए अभी, क्योंकि ये पति मेरा सत्य नहीं था। ये उसे ध्यान में कब आ गया, जब उसको लेके सरस्वती चली गई। कहाँ नहीं जाना था वहाँ, वहाँ जाने के बाद हमें पता चला कि इसमें रमने से अच्छा है कि सरस्वती के जैसा वहाँ चले जाए। क्या जाना है परदेश में, लेकिन मन से हम जा सकते हैं। मन से हम कहीं भी जा सकते हैं, ये तो पकड़ा है उन्होंने। वो मन की देवता है, क्योंकि मन जो है ना, वो मन संकल्प विकल्प करता है, कर सकता है, सत्य में भी स्थिर हो सकता है, असत्य को भी सुन सकता है। और असत्य में रमता है, ये ज़्यादा प्रॉब्लम है। असत्य में उसको बहुत अच्छा लगता है, क्योंकि बुद्धि उसको बताती है ये सब बहुत अच्छा है, इसमें आपका जीवन अच्छे से जाएगा, ऐसे बताती, इसलिए हम यहाँ पे रम जाते हैं। लेकिन विकल्प अगर किया, संकल्प अगर किया अच्छे का, तो वो मन को बता सकता है ये सब मत सुनो, अच्छा को सुनो। अच्छा को सुनेंगे तो इधर भी हमारा मन जा सकता है, हमारा मन हमारे विष्णु के पैर पे भी माथा टेक सकता है। मन अगर हमारा, लेकिन विष्णु को मन ही चाहिए, बाकी कुछ नहीं चाहिए। ये जो परम तत्व है उनको यहाँ से कुछ भी नहीं चाहिए, क्योंकि वो उनकी निर्मित है। वो तो भूल भी गए कि हमने निर्मित की, चालू है, एक एक डिपार्टमेंट को एक एक काम दे दिया, वो लोग करते हैं, विष्णु तो शांत है। वहां तक अगर जाना है तो ये डिपार्टमेंट से पार होना पड़ेगा, देवताओं से भी पार होना पड़ेगा। मामेकम शरणम ब्रज, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम ब्रज, मैंने बताया कि ये सब देवता है ना, आपको खुश करने के लिए, सिद्धि देने के लिए मैंने रखी है। उनके ऊपर अगर आपका मन चला गया ना, तो मेरे पास नहीं आ सकते। मेरे पास अगर आना है तो तुम्हारा मन जो है, तो हमें हमारे पैर पर रखने के लिए ये सत्य का ज्ञान होना चाहिए। एंड सत्य ही केवल हमें मुक्त कर सकता है, कोई बात हमें मुक्त नहीं कर सकती। और इतनी बड़ी बात बता के कि आप मेरे हो मैं तुम्हारा हो, ये सब छोड़ दो ना, बाकी का वो बीच में का आने वाला जो छोड़ दो ना, वो सब अगर छोड़ दिया किसी में, अगर आप, गोवर्धन लीला कशासाठी आहे, प्रत्येक लीलेचा अर्थ कशासाठी आहे की तुम्ही या इंद्र चंद्र याच्यामध्ये काय रमता, त्याचा जो निर्माता आहे ना तुमच्याजवळ, हे सगळं एका क्षणात त्यांचं चाललंय। या कल्पकाळ भास, दुःखातला काळ दीर्घ हमें भास कैसे होता है, ये इसका उदाहरण ताई दे रही है अभी। हमें ये जो भास होता है ना, तो हम कल्पना कर सकते हैं, इसके ऊपर तो 1 घंटे का निरूपण हो सकता है, कैसा भास है। ये सब पूरा भास बताने के लिए अगर हमें एक छोटा सा दुख आ गया, छोटा सा, बड़ा भी नहीं, ये जो छोटा सा दुख आ गया, तो अगर हमें वो 4 साल का दुख है, समझो कल्पना किया कि 4 साल का, जान दो 4 घंटे का दुख है, तो 4 घंटे का दुख, 4 घंटे हमें खत्म नहीं होते वो दुख में। जो 4 घंटे वो अपने अपने हिसाब से चल रहा है, काल तो अपने अपने हिसाब से चल रहा है, लेकिन हमें लगता कितना बड़ा काल, हम खत्म ही नहीं हो रहा, खत्म ही नहीं हो रहा, खत्म ही, और आनंद होगा तो अरे कब खत्म हो गया पता भी नहीं चला। यहाँ 4 घंटे नहीं जा रहे थे, यहाँ 4 साल चले गए और फिर से दुख आ गया, तो वो 4 घंटे भी भूल गए। अब कल्पना कर सकते हैं ना हम ये सब बात की। अगर दुख में थे, कटत नव्हता हा वेळ, कटत नव्हता, असं वाटत होतं कोणाशी बोलावं नाही, काही नाही, कटत नाही, किती वेळ आहे हा, प्रत्येकासाठी तो सारखाच वेळ आहे। बाकीचे सगळे आनंदात घोड्यावर बसून उड्या मारतातच आहे, त्यांना जसं पाहिजे तसं करतातच, आपल्यासाठी तो काळ बाकी भयंकर आहे। अरे बापरे, अरे बापरे, मी कोणाजवळ जात नाही, कोणाच्या तोंड दाखवत नाही, आणि माझं असं चाललंय किती कठीण। त्यानंतर तो क्षण आला मुक्ततेचा, या सुखातून दुःखातून मुक्तता झाली आणि सुख आलं। सुख आलं ते 5 वर्ष 25 वर्ष, म्हणजे शनी संपला आणि शुक्र सुरू झाला, जीवनामध्ये शुक्र आला, आणि शुक्राची जी महादशा आली, त्या महादशेमध्ये आनंदी आनंद आहे, पण इतका लवकर संपला, 24 वर्ष गेले, 24 वर्ष गेले, अरे बापरे आनंद, आणि मग पुन्हा एक दुःख आलं, किंचितचं दुःख आलं, पूर्ण आनंद विसरला। 24 वर्ष चांगला अनुभव घेतला बरं शुक्राचा, आणि पुन्हा राहू केतू आले। राहू केतू आल्याबरोबर अरे काय कठीण आहे, आता तर मी जगूच शकत नाही, इतके अनुभव घेतले ना, आता मला चांगले नहीं घ्यायचे वाईट नहीं, कुछ भी हमें करना नहीं, अभी हमें मर जाना चाहिए। क्यों, इतना अच्छा मिला था ना, 24 साल कम थे क्या, 24 25 30 साल हमें मिला था वो कम थे, 1 मिनिट का आपको सहन नहीं हो रहा, ही सगळी कल्पना नाही का मग। त्यापेक्षा 24 स्थिर राहिलं आणि एका मिनिटातही स्थिर राहिलं, येतील जातील निघून जातील, सुख येईल निघून जाईल, दुःख येईल निघून जाईल, मी तर स्थिर आहे, मला नाही आत्महत्या करावी वाटणार। वाटणे, हा वाटण्यावर आलो की नाही पुन्हा, समझो एकदम से एक बड़ा वादळला काय म्हणू आपण हिंदी में, आ गया तूफान, बहुत बड़ा तूफान आ गया आकाश में, और ये सब हवा चल रही है, पूरे ढग आकाश में आ गए, और ये सब चलते समय
इतना बड़ा था ये सब कुछ, लेकिन हमें तो आकाश दिख ही नहीं रहा था। थोड़ा देर हो गया, 2-3 घंटे हो, ये ज़्यादा नहीं रुकता है, तूफान ज़्यादा देर नहीं रुकता, ये तो हमें भी मालूम है। वो निकल गया, वो बादल सब थे वो निकल गए। निकल जाने के बाद क्या नया आकाश सामने आया क्या? नहीं, वो जो पुराना ही आकाश था, खाली बादल झट गए। वहाँ पे जो बादल आए थे वो निकल गए। बादल निकलने के बाद आकाश वैसे के वैसा। कितना अच्छा उदाहरण है ये, कि बादल आने के बाद बादल निकल गए, आ गए, आकाश को क्या फर्क पड़ा? ये तो हमें दिखता है ना, वो दिखता ही नहीं हमें जब तक ये ज्ञान नहीं होता। हमें तो हमारा दुख और हमारा सुख इतना ही दिखता है। वो अगर आकाश सब झेल सकता है, उसी निर्मित वायु की, उसी से ही वायु की निर्मित हो गई, और वायु ने तूफान मचा दिया। इतना तूफान मचा था, लेकिन आकाश बोलता है मुझे कुछ फर्क नहीं पड़ता, मचाओ कितना, मुझे मालूम है, वॉट एवर गोज अप शुड कम डाउन, ये मुझे मालूम है, वो बताता है। ये सब मुझे मालूम है, सब आपका खेल है, कुछ फर्क नहीं पड़ता, मुझे कुछ नहीं फर्क पड़ता। ऐसा अगर हमारा आत्मा का हमने सुना, तो ये सुख देखे बादल के जैसे झट जाएंगे। सुख में भी मत रहो और दुख में भी मत रहो। हम तो है ही ना, कहाँ आत्महत्या करने का विचार आता है फिर अभी, क्योंकि ये तो सब आने वाला जाने वाला है। अरे किती मोठी गोष्ट सांगतात आहे, आकाशासारखं स्थिर व्हा, आकाशाचा गुण आहे वर, म्हणून आपल्याला वर बघायला सांगतात, खाली नाही। चुकलं तर खाली बघतो, जमिनीकडे स्पष्ट संकेत आहे हा। जर तुमची मान खाली जात असेल तर तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतात आहात, आणि जर तुमची मान वर जात असेल आकाशाकडे तर तुम्ही मुक्त आहात। मुक्ती पाहिजे का अडकायचं आहे? बंधन पाहिजे, बंधन पायाकडे आहे, बंधन पृथ्वीमध्ये आहे, बंधन म्हणून त्याला फोर्स लावून त्याला बाहेर काढावं लागतं। मग हे सगळं आपल्या दृष्टीने बघत होतो, पण जोपर्यंत हे समोर येत नाही ते सत्य समजत नाही ना। समजणे महत्त्वाचं आहे ना, आणि सत्य जर एकदा समजलं तर तो योगी, त्याचं वर्णन आहे, हा योगी परब्रह्मापेक्षा मोठा आहे। जय जय रघुवीर, परब्रह्म तरी एक काहीतरी करतो, योगी तर त्याला समजतो। योगी हे सगळं समजून घेतो, त्याच्यामुळे एक मोठं पॅरेग्राफ आहे त्याच्यावर, की हा जीवनमुक्त कोण आहे माझ्यासाठी, राम म्हणतात। मी त्याचं उदाहरण उद्या वगैरे काढून ठेवून सांगते निश्चित, कारण ते खूपच आवश्यक आहे। राम म्हणतात आहे हा जीवनमुक्त योगी माझ्यासाठी आवश्यक आहे। उदाहरणार्थ अगर एखादा शिक्षक है, शिक्षक ने 100 विद्यार्थियों को सिखाया, लेकिन एक जो विद्यार्थी निकला वो बताता है सर आप जो बोल रहे हैं ना वो मुझे समझ में आ रहा है, मैं गुण मिला के दिखाऊंगा। किती आनंद होईल त्याला, किती आनंद। अरे त्याच्यासाठीच तर मी शिकवतोय, अन्यथा मला शिकवायचं काय कारण आहे? मला शिकवायला ठेवलं आहे, आणि शिकवलेला ठेवल्यावर जर तो विद्यार्थी म्हणतोय की आय कॅन अंडरस्टँड ऑल दिस थिंग्स, असं जर त्यांनी म्हटलं अरे वा वा ये माझ्याजवळ, मी अजून तुला आशीर्वाद देतो, अजून जास्त समजावून सांगतो। बाकीच्यांना सांगत नाही असं नाही, ते हळूहळू शिकतील त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे। पण एखादा येत असेल तर तसं होत आहे ना यांचं। मग हे सगळं कळल्यानंतर, हा भास आहे हे कळल्यानंतर, तो मुक्त आहे हे कळल्यानंतर, अरे त्या मुक्ततेसाठी मी तुला जन्माला घातलं। जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम। ही माझी चारोळी आहे, चिंतनिका आहे अमृतकणातली, की त्यासाठी तुला जन्माला घातलं। आणि तुला जर हा काळ कळला, काळावर अधिराज्य करणारा महाकाळ कळला, तर बाकी तू आणि मी कुठे वेगळा आहे मग? आणि त्यांनी आपल्याला उंच केलं, इथे आहे तिथेच आम्हाला उंच केलं, आणि सांगितलं तू माझा आहे, वर वर ये, फक्त खाली जाण्याचा एकही अंश तुझ्यामध्ये असला नाही पाहिजे। खाली जाण्याचा मोह, आसक्ती, हे तर खूपच छोट्या गोष्टी आहेत त्याच्या मनाने। मोह आणि आसक्ती, ते इंधन जे आहे ना, ते इंधन म्हणजे आपल्या गुरुकृपेचं आहे। ते इंधन जर आपल्यामध्ये असेल तर ते गुरुकृपा, हात दिला की चाललं वर, बाकी काही विचार नहीं करायचा। उन्होंने हाथ दिया, हमने पकड़ लिया, हम चले। जैसी लीला रानी गई थी सरस्वती के साथ, पति का शव देखने के बाद उसमें जो उपरती हुई, तो उसने हात धरून तिच्या सोबत सोबत सरस्वती जाते आहे। आणि सरस्वती जाणे म्हणजे आपली बुद्धी, आपली बुद्धीच्या सोबत आपण जाणं ही सोपी गोष्ट आहे का? बुद्धीच्या सोबत जायसाठी हृदयातून तयारी पाहिजे ना। त्या हृदयाला इथे इथे नाही अडकवलं पाहिजे फक्त गुरुत्वाकर्षणामध्ये। गुरुत्वाकर्षणात अडकलं तर हृदयाला जे उडायचं आहे ना ते खेचलं आपण। पतंगचा जो दोरा आहे, पतंग जेव्हा उडवतो ती दोरा खेचतो तरी तो वर जातो, पण खेचतो कशासाठी? त्याला वर जाण्यासाठी। मग तो वर 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 जेव्हा जातो तेव्हा त्याला आनंद मिळतो। खेचो की सोडो, ढील दिली आणि खेचलं, दोन्ही आणि तो वरच जाणार आहे। तर ती ढील पण कुठपर्यंत द्यायची आहे? गुरुत्वाकर्षण नसेपर्यंत। गुरुत्वाकर्षणामध्ये अडकला तर पतंग तुटून खाली पडते, पुन्हा जमिनीवर येते। तर ते जमिनीवर नाही यायचं आहे। जमिनीवर नाही येण्यासाठी जे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या साह्याने फक्त आपण वर जाऊ शकतो। आपलं मुख
वर करू शकतो, आपलं बोट वर करू शकतो. नाही तर आपली मान खाली गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मान खाली जाणे याचा सरळ अर्थ आहे माहिती आहे, पुन्हा जन्म येणे. ह्या मातीकडे लक्ष गेलं ना, मग मातीत घ्या जन्म पुन्हा. तुमचं लक्षच मातीत आहे, मातीतून सुटतच नाही. तुमचं घरातून लक्ष सुटत नाही, तर घरासाठी पुन्हा जन्म घ्या. तुम्हाला या मातीमध्ये अडकलेत ना तुम्ही, या गुरुत्वाकर्षणाच्या मध्ये जर तुम्ही अडकले, तर पुन्हा यामध्ये पुन्हा पंचमहाभूतांनी बना आणि घ्या सुखदुःखाचा अनुभव. सोडणार नाही तुम्हाला. सत्य शिकवल्याशिवाय सोडणार नाही. एकदा ना एकदा तरी तुम्हाला पकडेल. आपण तरी ठरवायचा हा शेवटचा जन्म आहे. कारण इतकं कळायला सुद्धा जी वेळ लागते, ती वेळ म्हणजे योगवसिष्ठामध्ये आली आहे असं समजून जीवनमुक्तीचा संदेश या ठिकाणी मिळाला आहे. ना जन्मतो ना मरतो, असा संदेश जेव्हा मिळाला, म्हणजे हे सगळं जो आपल्याला आहे तो भास जाणवतो. आणि जाणवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या असाव्या. मग हा जो विस्तार आहे, दुःखातला काल दीर्घ आणि सुखातला काळ अत्यंत अल्प वाटतो की नाही? वाटतो की नाही? क्षणकाल पर्वत नगरे योजनांचे अंतर इत्यादी सर्व ज्या अर्थी अत्यंत सूक्ष्म अशा अणुमध्ये भासतात, त्या अर्थी द्वैत ऐक्य यांच्या कल्पना तरी कशा सत्य असतील? द्वैत आणि ज्या कल्पना आहेत ना, त्या कल्पना तरी कशा काही सत्य असतील? कल्पना आहेत ना त्या. अरे ब्रह्मदेव सुद्धा विलीन होणार आहे. ब्रह्मदेव सुद्धा विलीन होणार. तर आपला काय प्रश्न आहे? ब्रह्मा विष्णू महेश हे तत्व पुन्हा त्या परमतत्वामध्ये जाणार आहे आपल्यासोबत. म्हणजे कल्प संपले की त्यांचा जो 1 मिनिटाचा खेळ चाललाय ना, तो खेळ संपला. म्हणजे 7,000 वर्ष झाले तरी त्यांचे मिनिट संपायचंच आहे अजून. आणि ते संपल्यानंतर जेव्हा ते संपेल तेव्हा हे सगळे लोक, म्हणून गणपतीचं जे ओंकार तत्व आहे ना, त्या ओंकार तत्वातून निर्मिती झाली असं म्हणतात. म्हणजे हे जे 5 देव आहेत, त्या 5 देवांनी गणपतीला आराधना केली आणि मग ह्याची निर्मिती केली. मग हे सगळं त्याच्या सोबत जात आहे, त्या तत्वाच्या. मग ब्रह्मा विष्णू महेशाच्या सोबत जायचं. मग आपण एक परमतत्व जर मनात ठरलं, मनानी परमतत्व जर ओळखलं, जिथे हे सगळे विलीन होणार आहे मोठे. म्हणजे सद्गुरू गेले, ऋषी गेले, मुनी गेले, पण ते तत्व अजूनही आहे. कारण कोणीच जात नसतं. देहाने जरी गेले तरी कोणीच जात नसतं. किती मोठी गोष्ट आहे. देहाने सगळे गेले, पण ज्ञानरूपाने आपल्याजवळ आहे ना अजून ते. राम आहे, कृष्ण आहे, वसिष्ठ आहे, सगळे आहेत. कारण ते आहेत म्हणूनच आपण पुढे चाललो आहे ना. अन्यथा नसती सीता नसती तारा, काय घडले असते? काय जीवन या जन्माचे तेही कळले नसते. जय जय रघुवीर समर्थ अमृतकण. नसती सीता नसती तारा नसती उर्मिला, काय झाले असते? काय झालं असतं हे नसतं तर? म्हणजे होते ते हे सत्य आहे ना, ते होते. काय जीवन या काय सार्थक या जीवाचे हेही कळले नसते. मला याचं सार्थकता काय हेही कळलं नसतं. पुन्हा आपलं जेवायचं, खायचं आणि झोपायचं, ह्याच्या व्यतिरिक्त तिसरं काही घडलंच नसतं. हे सत्यरूपाने आपल्यासोबत जिवंत आहेत. म्हणजे जिवंत असणे अमरत्व हे आहे, तर आपणही अमरच आहोत. आपणही अमर आहोत. फक्त देहाचा विचार सोडायचा. तो कल्पाचा विचार केला तर आपल्या मनाने आपण विष्णूच्या मांडीवर जाऊन बसू शकतो. म्हणजे सायुज्य मुक्ती आहे. आता त्याला नावं वेगवेगळे दिले आहे, पण मनाची आपल्या सर्वसाधारण जीव असा कल्पना करू शकतो ना, मला आता मांडीवर. मग ती कल्पना केली, स्वप्नात तेच येतं. आपण त्याच्यामुळे कोण अडवू शकतो आपल्याला? कोण म्हणू शकतो तू अशी कल्पना करू शकतो? कोणाचा अधिकार आहे यावरती? आतापर्यंत ह्या दुःखाने स्वप्न पडत होते, किती दुःखात आहे, किती दुःखात आहे. ते स्वप्न जर बाजूला झाले आणि आम्ही विष्णूच्या मांडीवर जाऊन बसलो, कृष्णाच्या मांडीवर जाऊन, ते तर बोलतातच आहे. ते तर म्हटलं मी त्याचीच वाट पाहत, त्याच्यासाठीच तर तुला जन्म दिला. तू इकडे तिकडे बघत बसलाय. तुम्ही त्याच्यात रमले म्हणून मी आपलं लक्ष नाही देत तुझ्याकडे. एकदा का तुझ्या लक्षात आलं की मी तुझा आहे आणि तू माझा आहे, येऊन बस माझ्याकडे रोज. बस स्वप्नात कशाला, जिवंतपणे सुद्धा ये. म्हणजे अगदी जागा असताना सुद्धा माझ्याजवळ ये. मला दिवस रात्र तुझ्यासाठी वेळ आहे, क्षण तुझ्यासाठी आहे. कारण निर्मितीच त्यासाठी केली आहे. निर्मितीच मी त्याच्यासाठी केली रे बाबा. आईच्या जवळ जर बसलं मुलांनी तर आईला आवडणार नाही का? की सारखा हा मुलगा माझ्याजवळ बसतो. भलेही म्हणेल ती, अरे काय रे तुझं सारखं सारखं, पण आनंद किती होईल. अरे हा मुलगा माझ्याजवळ बसला आणि हा माझ्याशिवाय विचार नाही करत. हा अनुभव तर मी साध्या जीवनात सुद्धा घेते. सुपुत्र आहे माझा, त्यांनी जर मला आनंद दिला तर ती आई वरचा आनंद शोधते त्याच्यात, की हा मुलगा मला देणारा कोण आहे. अशा गोष्टी घडतात हो. मग असं जर घडलं तर बुद्धीमध्ये तर्क नाही आहेत. मग यामध्ये बुद्धी जी तर्क करते, जो बुद्धि हमें तर्क सिखाती है, ऐसा नहीं वैसा नहीं, विष्णु नहीं रहता, भगवान नहीं रहता, आत्मा नहीं रहता, ऐसा, ये जो बुद्धि है ना, वो तर्क की बुद्धि निकल जाती है, तो निमिष हम पकड़ सकते हैं. नहीं तर 20 वर्ष आनंद आणि 5 वर्ष दुःख सुरू. आणि तसंही दुःख जास्त असतं म्हणतात आणि सुख कमी आहे. पण प्रत्यक्षात सुख जास्त असतं, दुःख कमी आहे. विचार करून पहा. जन्मापासून आता माझे समजा 59 वर्ष झाले, त्याच्यातला जर पूर्ण गोषवाळा काढला तर सुख खूपदा आहे.
दुःखाची तीव्रता हे सगळं सोडून द्या, पण कमी आहे. समुद्राची लाट, साधी लाट आली 2 मिनिटात निघून जाते, त्याच्यापेक्षा मोठी आली 5 मिनिटात जाते, आणि सुनामी आली 55 फुटाची तरी जातेच जाते. ती कोणती राहते? राहूच शकत नाही ना. राहूच कशी शकेल? गुरुत्वाकर्षणामध्ये सगळं चाललंय. त्या पाण्याच्या आणि जमिनीच्या पंचमहाभूतांच्या गुरुत्वाकर्षणामध्ये सगळं विलीन होणार आहे. पण इकडचं विलीन होणं प्रकृतीचं आहे, आणि विलीन आपल्याला जर वर जायचं असेल तर सद्गुरूंचा फोर्स पाहिजे. म्हणजे हे खाली न जाता वरच्यावर सुटलो. जसं ते स्पेस सुटलं की नाही, या फोर्समुळे ते बाहेर चाललं गेलं, तसं इथला फोर्स कुठे टिकत नाही. सद्गुरूंच्या फोर्सनी सुटला 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 म्हणजे पूर्ण सुटला, आणि त्याच्या मांडीवर जाऊन बसला. जय जय रघुवीर समर्थ. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी हे जे ज्ञान आहे ना, हे ज्ञान बाकीच्या सगळ्या ज्ञानांपेक्षा अनंत ज्ञान आहे. आणि अनंत ज्ञान देणं समजण्यासाठी ही बुद्धी कशी शक्य आहे माझी? त्या बुद्धीवरती त्यांची कृपा पाहिजे तर कळेल. अन्यथा या बुद्धीला तर वाटतं असं या काही सांगतात, इतकं सांगूनही काही सांगतात असं वाटतं. इतकं लिहून ठेवलं म्हणून ते काही सांगतात असंच वाटतं. जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत सेकंड बुद्धी तर्क करते आणि हृदय त्याला म्हणतं असं नसतं, जाऊन तर बघ एकदा आनंद स्वप्नात तर घेऊन पहा. आणि तो स्वप्नातला आनंद परदेशाचा घेण्यापेक्षा आपल्या आराध्य दैवतेचा घेतला तर मग काय? एक अनुभव असा की माझ्या मनात हनुमान आले एकदा, तर हनुमान स्पष्ट दिसतात मग मनातल्या मनात. ते प्रत्यक्षात आपल्यासाठी येण्याची पात्रता आपली नाहीच आहे. हनुमान तत्व जर बघायचं असेल, असं बघता बघता मन झोपलं आणि अक्षरशः तशीच्या तशी मूर्ती जी आपण कल्पना करतो ती समोर उभी राहते. आम्ही लहानपणी खेळ करत होतो शाळेमध्ये असताना सूर्य अगदी ऐन भरावर 12 वाजता यायचा सूर्य. हे मला वाटतं खूप जणांनी केलंही असेल. तेव्हा ती अगदी लाटच आली होती त्या गोष्टीची. सूर्याकडे बघा म्हणे, सगळ्या 10-12 मुली अशा एकत्र जमायचं, सूर्याकडे बघायचं. 1-2 मिनिटं बघा म्हणे, डोळे वगैरे न बंद करता सतत बघायचं. आणि दुसरीकडे बघितलं ना, ज्यांना आपण आधी बघितलं होतं ज्या मुलीला, ती मुलगी दिसते सावलीच्या रूपाने. ज्या मुलीकडे बघून आपण सूर्याकडे बघितलं असेल, आणि ते जेव्हा आपण सोडतो ती काळा भाग जेव्हा डोळ्यासमोर येतो असा, त्या काळ्यामध्ये जे आपण मुलगी बघितली तीच दिसते. हा इतका आनंदाने करायचो, त्रास व्हायचा. घरी येऊन जेव्हा घरच्यांना सांगितलं असं बघायचं नाही म्हणे, मग म्हटलं जाऊ दे सोडून द्या. म्हणजे जे आपण प्रत्यक्ष अनुभव घेतो तो अनुभव कनेक्टिंग द डॉट्स. लहानपणी सुद्धा ती संकल्पना होती की जे आपण विचार करतो, सूर्याकडे बघणे म्हणजे सत्याकडे, पौर्णिमेच्या चंद्राकडे बघणे म्हणजे सत्याकडे बघणे. या सत्याच्या प्रकाशामध्ये जर काही आपल्या मनाने कल्पना केली, आणि मनाच्या कल्पनेचा कारक चंद्र आहे. सूर्यापेक्षा सूर्य आत्म्याचा कारक आहे आणि चंद्र मनाचा कारक आहे. त्याच्यामुळे मनाची कल्पना चंद्र पूर्ण करतो, आत्म्याची संकल्पना सूर्य पूर्ण करतो, म्हणून अर्घ्य देतो. या सगळ्या संकल्पना केल्यानंतर जर आपण अशा कल्पना करून नारायणा तू पाव आणि मला माझ्या तिथपर्यंत सोडून दे, तर तो सोडून देतो 1 मिनिटासाठी. प्रत्यक्षात आपण एवढे मौल्यवान नाही, इतके भाग्यवान नाही किंवा इतके पवित्र नाही की त्यांनी प्रत्यक्ष आपल्यासाठी यावं. पण आम्ही कल्पनेने तर तिथपर्यंत जाऊ शकतो. एकदा गेलो, 2दा गेलो, 10दा गेलो, त्याला जवळ घेणं भाग आहे. जातच नाही म्हणून ते घेत नाही, गेल्यानंतर ते जवळ घेऊन बसायला तयार आहे. अशी अवस्था ऋषीमुनींची होती, अशी अवस्था आमच्या संतांची होती. मग हे कल्पनेप्रमाणे निव्वळ भ्रामक आहे. आता कळलं, हे निव्वळ भ्रामक आहे. जिथे आपण रमतोय ना, ती कल्पना फक्त भ्रम आहे. कारण निर्माताच भ्रम आहे. चतुश्लोकी भागवत सांगावं लागलाय कृष्णांना, म्हणजे आपल्या मुलाला. ते मुलगा आहे का त्यांचा? प्रत्यक्ष असा बायोलॉजिकल फॅक्टर आहे का ब्रह्मा म्हणजे की त्याने निर्मिती केली? कशाला 10 पिढ्या गेल्या. सप्तर्षी 9 म्हणजे जे 14 पुत्र झाले त्यातल्या 7 पर्यंत ते ऋषी नुसते तप करत होते समजून घेण्यासाठी हे काय आहे. आणि आपण एका तासात कसं समजणार आहे? 100 वर्षात कसं समजणार? ज्यांनी सगळं, पण त्यांचा हात जर धरला, वसिष्ठांचा हात धरला आणि म्हटलं आदि नारायणम विष्णू ब्रह्मण्यमच्या वसिष्ठकम असं म्हटल्याबरोबर ते आपल्या हाताला हात लावतात. आपण त्यांच्या पायावर डोकं मनातल्या मनातच ठेवलं तर ते मनातल्या मनातच आशीर्वाद आपल्याला मिळतो. ही सगळी अंतर्गत कल्पना आहे ना. मग हे सगळं बुद्धीमध्ये उत्पन्न होणारे भ्रम आहे. त्या भ्रमापासून जर दूर झालो, ते सत्य एक असं आहे की त्या सत्यामुळे बुद्धीचा भ्रम दूर होतो, बुद्धीचा. आणि आपल्याजवळ असलेलं, हृदयामध्ये असलेलं आत्मतत्व जागृत होतं. जागृत असतंच, पण त्याच्यावरती विचारावरती इतकं पांघरून घातलंय. तो गुरुचा उदाहरण आहे ना, की गुरुकडे एक शिष्य गेला, गुरु के पास एक शिष्य गया, उसने बोला हमें परिस देखना है. सांगितलं असेल तर दुर्लक्ष करा. तो परिस मला बघायचा आहे, परिस मला दाखवा. गुरु म्हणे माझ्याकडे आहे ना परिस.
गुरुकडे सगळं असतं. गुरुला जे मागितलं ते असतं. गुरु बोले म्हणजे मेरे पास है परीस, देखना है? हां, देखना है. मग त्यांनी सांगितलं लोखंडाच्या पेटीमध्ये ठेवलेला आहे तिथे. तिथे लोखंडाची पेटी आहे. त्याच्यामध्ये ठेवला आहे. तो परीस घे, बघ आणि तुझ्याचसाठी आहे तो. हा म्हणतो इतका तर्क लावतो बुद्धीचा. इतका बुद्धीचा. लोखंडाच्या पेटीत जर परीस ठेवला आणि लोखंडाला सोनं करणारा परीस जर लोखंडामध्ये राहिला तर पेटी लोखंडाची कशी राहिली? असा बुद्धीमध्ये भ्रम आला. बुद्धीमध्ये भ्रम आल्याबरोबर सद्गुरू म्हणाले निघून जा इथून. तुझ्या डोक्यात भ्रम असेल तर मी तुला याच्यावरती काही उत्तर देऊ शकत नाही. पण तो गेलाही नाही त्याच्याकडे. यांना नमस्कारही केला नाही. परीसाच्या डब्बीकडेही गेला नाही आणि निघून गेला. पण याचा अर्थ त्यामध्ये परीस नव्हता का? होता. दुसरा आल्याबरोबर तो म्हणाला पुन्हा विश्वास ठेवला जसा आपल्यासारख्यांनी जर ठेवला. तर त्याला ते परीस ते म्हणत पुन्हा तेच सांगतात की जा आणि त्या पेटीतला परीस काढून घे. तो म्हणाला त्याच्या मनातही नाही आलं असं की यामध्ये लोखंडाच्या पेटीत कसा. गुरु म्हणतात तर गेलं म्हणजे गेलं, चाललं. मग गेल्यावर बुद्धीचा भ्रम, इथे बुद्धीच्या भ्रमावर चाललाय ना. बुद्धीचा भ्रम जर नष्ट झाला तर मग तो जेव्हा गेला पेटी उघडली तर तो कापडामध्ये गुंडाळलेला परीस होता. कापडामध्ये असल्यामुळे तो सोनं केलं नाही त्यांनी, पण त्याच्या हातात आला. हे बुद्धीवर म्हणजे काय असतं आणि काय नसतं हे सांगण्यासाठी गुरु असतात. क्या सत्य है क्या असत्य है ये बताने वाले सद्गुरु है. कुछ ना कुछ ग्रंथ है, कुछ ना कुछ मार्गदर्शन है, किसी किसी के मुंह से सरस्वती बोल सकती है. तो ये सब हमें तो कपड़े में जो था वो निकाला, तो परीस निकल गया. जय जय रघुवीर समर. उसने गुरु को आशीर्वाद नमस्कार किया कि मुझे ये सब कैसे पता चला. गुरु बोला आपकी आपकी श्रद्धा थी, आपकी श्रद्धा काम में आ गई. अन्यथा ये किसी को दिखता नहीं, ये किसी को दिखता नहीं. सद्गुरु है और आपकी श्रद्धा है तो ये सब खेल समझ सकता है. अन्यथा वो जो है ना हमने भेजा हुआ स्पेस वो नीचे आने वाला है. अगर फुल ऊर्जा नहीं होगी तो इसको पार करना हमारे बस की बात नहीं. हमें फक्त मनुष्यत्व में आना है पहले, उसके बाद सद्गुरु के हाथ में हाथ दिया तो बाकी सब कुछ कर सकता है. आने के बाद मनुष्यत्व प्राप्त हुआ यानी हमें मालूम हो गया मनुष्य यानी क्या. सप्त पाताळ सोडून जेव्हा आपण पृथ्वीवर स्थित होतो तेव्हा कुठे स्वर्गाची कल्पना करू शकतो. पण जेव्हा ते करतो तेव्हा बाकी सद्गुरूंचा हात धरल्याशिवाय हे शक्य नाही. हे शक्यच नाही. ही कल्पना हे सगळं समजणं शक्य नाही. त्यामुळे मनुष्य झालो, आधी जन्म झाला म्हणजे मनुष्य झालो नाही. त्या सत्याकडे माझी दृष्टी गेली म्हणजे मनुष्य आहे आणि मनुष्य झाल्यावर सद्गुरूंच्या हातात हात देणं म्हणजे त्या स्पेस स्टेशनला बाहेर टाकणं. स्पेस स्टेशन या पूर्ण ब्रह्मांडाला या आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीला सोडून बाहेर पडलं म्हणजे तो जीव सुटला. जेव्हा तो सद्गुरूंचा हातात असणे म्हणजे हे इंधन असणे. जितकं जोरदार इंधन असेल तितका तो जाईल. तसा सद्गुरूंचा हात धरला की आपला विनासायास वर जाता येईल. आणि मग कल्पना करू की तो बाहेर गेला, ब्रह्मांडाच्या बाहेर गेला जिथं महाविष्णू पहुडलेले आहेत. त्या ठिकाणी माझं मन जात नाही का. जर परदेशात जाऊ शकतं तर आता या ठिकाणी जिथे महाविष्णू आहे तिथे पडलं पहुडलेले आहे. अरे याच्यासारखं सुख नाही, याच्यासारखी कृतज्ञता नाही, याच्यासारखं काहीच नाही. मग स्वप्नातील कल्पनेप्रमाणे निव्वळ भ्रामक आहे. त्यामुळे चैतन्यामध्ये क्षणाक्षणाला उत्पन्न होणाऱ्या चित्तवृत्तींच्या आधारावर मनुष्य जो सत्य असत्याचा हवे नकोचा निर्णय करत असतो तो केवळ भास मात्र आहे. जो मुझे चाहिए वो मुझे नहीं चाहिए, ये सत्य है ये असत्य है. बुद्धि का तर्क और वितर्क म्हणजे संकल्प आणि विकल्प. जो बुद्धि कर रही है उसकी वो बुद्धि को छोड़ दो. पहले तो बुद्धि को छोड़ दो. भीष्म ने नहीं छोड़ा. भीष्म ने सामने कृष्ण होने के बाद भी बुद्धि का सुना, इसलिए तो उनका शरपंजरी पढ़ना पड़ा. कृष्ण सामने होने के बाद भी बुद्धि बुद्धि बुद्धि, बुद्धि मेरा कार्य मेरा धर्म मेरा कर्तव्य. अरे मेरा क्या कर्तव्य. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. उसके सामने ही कृष्ण बोल रहे लेकिन नहीं छूट रही बुद्धि. बुद्धि नहीं छूटी. सामने ध्यान में आ गया. जब उसका उत्तरायण आने लगा, जैसा दक्षिणायन से उत्तरायण में वो शरपंजरी गिरे तो सामने आया कृष्ण मी खूप चुकलो. कृष्णा मी चुकलो. माझी बुद्धी तुम्हाला अर्पण करतो. माझी बुद्धी तुम्हाला. मग हेच जर त्यांचं द्यायचं आहे आपण कशाला बुद्धीला धरून बसायचं आहे. त्यांनाही द्यावी लागली. कृष्ण म्हणतो घेतल्याशिवाय तर मी सोडतच नाही, नाही तर मुक्ती नाही. घे तुझी बुद्धी तुझ्याजवळ राहू दे आणि पुन्हा पृथ्वीवर ये. त्या आकाश स्टेशनमध्ये जे पाठवलं ते पुन्हा गुरुत्वाकर्षण फसलं. ती ऊर्जा कमी पडली, फसलं आणि पुन्हा वापस आलं. पुन्हा करा प्रयोग, लावा त्याच्यामध्ये इंधन आणि सोडा. सोडल्याशिवाय तर तुम्हाला मुक्ती नाही आहे. पुन्हा पुन्हा घ्या जन्म 84 लक्ष योनी. घेतच बसा जोपर्यंत. सत्य एवढंच आहे फक्त की तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे चल. खाली जायचं असेल तू निर्णय घे तुझ्या बुद्धीचा. अरे निर्णय घेणं कठीण आहे. तो एकदा का निर्णय घेतला की पुढचं काम मी करतो. मग चैतन्यामध्ये क्षणाक्षणाला उत्पन्न होणाऱ्या चित्तवृत्तींच्या आधारावर मनुष्य तो सत्याचा हवे नकोचा निर्णय करतो.
तो केवळ भासमात्र आहे, खरोखर निमेष क्षण नाही, कल्प नाही, जवळ नाही, दूर नाही, तर निरनिराळ्या वस्तूंच्या रूपाने स्थित असणाऱ्या चिदणूची ती केवळ प्रतिमा है। असत्य नहीं बोल रहे उसको। ये जो दिख रहा है हमारा संसार दिख रहा है प्रतिमा है। हाँ, संसार प्रतिमा आहे। आरशामध्ये जर बघितलं तर मी बघितलं तरी आरशात मी दिसते, दुसरं कोणी बघितलं त्याला तो दिसतो। मग आरसा आहे असं जर समजलं तर प्रतिमा आहे ही फक्त। प्रतिमेमध्ये जो असलेला जो आहे जो तो त्याला जर ही प्रतिमा भासली तर तो हा खेळ समजू शकतो, अन्यथा या खेळाचं उत्तर नाही। जसा तो सिंहानी प्रतिमा आहे पाहून उडी मारली, गेला गुरुत्वाकर्षणाच्या नियमात। गुरुत्वाकर्षण चांगलं म्हणतो पण गुरुत्वाकर्षण खेचतं ना तिकडे, कारण माया आहे इथे सगळी। गुरुत्वाकर्षण म्हणजे माया आणि मायेच्या वर मायाधीश आहे, त्याच्यामुळे मायेला सोडल्याशिवाय मायाधीशापर्यंत बुद्धी तशी जाऊ शकत नाही। बुद्धीला सरेंडर केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। बुद्धी नाही, हे सगळा आनंद आहे ना, तो आनंद खरा आनंद आहे, मला बुद्धीचं काय ऐकायचं नाही असं जेव्हा ती व्यक्ती म्हणेल तेव्हा ती या गुरुत्वाकर्षण शक्तीला पार करून चिदाकाशामध्ये जाऊ शकते। आणि चिदाकाशामध्ये जाण्यासाठी हे सगळं सोडावं लागणार आहे मनाने। 1 मिनिटं फक्त 24 तासातलं 1 मिनिटं जरी सोडलो आणि तो भास आपल्याला जर खरा वाटला आणि वाटण्यावर सगळ्यात नाही वाटलं तर स्वर्ग सुद्धा नाही, आणि वाटलं तर अगदी या ठिकाणी सुद्धा आपण स्वर्गात आहोत। इतकी मोठी संकल्पना प्रत्यक्ष असून असद्रूप हा 8वा जो प्रश्न आहे तो उद्या पाहू। जय जय रघुवीर समर्थ। भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम। आवाहनं न जानामि तवार्चन, पूजाञ्चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर। जय जय रघुवीर समर्थ।